नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, DMRची भरती आलेली आहे ऑलरेडी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तर नर्सिंग सोडून बाकीची सर्व भरती ही ऑलरेडी आलेली आहे। तर ग्रुप सी मधले सर्व पदे यामध्ये आलेली आहेत। तर तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे। 2025 मध्ये नर्सिंगची पण येणार आहे, सर्वांनाच माहिती आहे। त्यासाठी तुमची तयारी असणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्याला जर ज्यांना एक्झाम पॅटर्न माहिती नसेल तर पहा, त्यांच्यासाठी सांगतो, DMRचा एक्झाम पॅटर्नचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। जर तो पाहिला नसेल तर तो जाऊन पाहून घ्या, आपल्या चॅनलवर तो अपलोडेड असतो, किंवा DMRच्या प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला तो भेटून जाईल। आपल्या चॅनलच्या DMR म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातो। तर पहा, यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो, DMRची एक्झाम जी आहे, नवीन RR कशी असते येतील आपल्याला माहिती नाही आहे, पण जे सध्या आपल्याला 2023चे आहे ते माहिती, किंवा त्या अगोदरचे जे काय आहे त्यामध्ये त्याच्या संबंधित सांगतो। पहा, टोटल हे 200 मार्काचा पेपर असतो। यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात। निगेटिव्ह मार्किंग यामध्ये बिलकुल नसतं। तर यामध्ये 40 प्रश्न जे असतात हे नर्सिंगचे असतात, आणि 60 प्रश्न हे असतात नॉन नर्सिंगचे असतात। 40 बरेच जण कव्हर करून टाकतात, कारण नर्सिंगचं असते 3-4 वर्ष डिप्लोमा डिग्री शिकलेले असतात, आणि रिपीटेडली केल्यामुळे त्यांचं होऊन जातं। पण नॉन नर्सिंगमध्ये बरेच जणांचे मार्क कटतात। नॉन नर्सिंगमध्ये हे टोटल पहा, हे 40 तर हे झाले 80 मार्क, आणि हे उरले 120 मार्क। तर पहा, नॉन नर्सिंगमध्ये 120 मार्क आहेत, तर जे बऱ्याच जणांचे कटतात, तर ते मार्क आपल्याला कटवायचे नाही। तर त्यासाठी आपण हे नवीन सिरीज घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण इंग्लिश सुरुवातीला इंग्लिशचे महत्त्वाचे पोर्शन कव्हर करणार आहे। तर पहा, इंग्लिशमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस, जे फ्रेजेस आणि इडियम्स इम्पॉर्टंट पोर्शन आहे, त्यामध्ये आपण हे सुरुवातीला हे कव्हर करणार आहे। त्यानंतर आपण पुढचे जे महत्त्वाचे जसे रिक्वेस्ट येतील त्यानुसार आपण ते कव्हर करत जाऊ। पहा, हा एक इम्पॉर्टंट पोर्शन आहे, इडियम्स आणि फ्रेसेस। तर पहा, याचा सुरुवातीला ज्यांना अर्थ माहीत नाही आहे, अगोदर तो अर्थ सांगतो, त्यानंतर हे आपण कव्हर करणार आहे। पहा, फ्रेसेस म्हणजे काय असतं। पहा, एखादा शब्द असेल, कोणता पण एक शब्द आहे, एक सेंटेन्स आहे, हा सेंटेन्स आहे एखादा शब्द, या शब्दामध्ये याचा शब्द आहे, यामध्ये काय सांगतंय, सेंटेन्समध्ये येणारा वर्डचा ग्रुप जो असतो त्याला म्हटलं जातं फ्रेजेस म्हटलं जातं। आता एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समधला एखादा हा ग्रुप आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं, फ्रेजेस म्हणलं जातं। पण हा ग्रुप म्हणजेच पूर्ण सेंटेन्स नाही आहे, लक्षात ठेवा। एक पूर्ण सेंटेन्स आहे, त्यामधला एक ग्रुप आहे, पूर्ण सेंटेन्स तो नसतो, त्याला आपण काय म्हणतो, फ्रेजेस। मग याचा अर्थ जशाला तसाच असतो, हे एक लक्षात असू द्या, हे एक महत्त्वाचं असतं। फ्रेजेसमध्ये एका वर्डचा जो काही सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्सचा अर्थ जशाला तसाच असतो। उदाहरणामध्ये आपण याच्यामध्ये शॉर्टमध्ये जर काही पाहिलं, पहा, एक्झाम, बिग रेड बॉल, ठीक आहे। आता एका सेंटेन्स मधला सांगतोय, ठीक आहे, हा, तर याचा अर्थ जशाला तसाच होतो फ्रेजेसमध्ये। या वर्डचा अर्थ काय होतो, सेम असतो, मोठा लाल कलरचा बॉल, ठीक आहे, ह्याचा अर्थ सेम झाला। हे काय झालं, फ्रेजेस झालं। समजलं सर्वांना फ्रेजेस काय आहे? परत एकदा सांगतो, फ्रेजेस म्हणजे एखाद्या मोठ्या सेंटेन्स मधला जो ग्रुप ऑफ वर्ड असतो किंवा वर्ड असतो, त्याला आपण फ्रेजेस म्हणतो। याचा अर्थ जशाला तसाच गृहीत धरला जातो, ठीक आहे। त्यानंतर पुढची गोष्ट असणार आहे इडियम्स। इडियमचा अर्थ काय असतो, एक्झॅक्ट मीनिंग वेगळा असतो, ठीक आहे। जसा आता इडियमचा एक शब्द आहे, हा एक वर्ड आहे, ह्या वर्डमध्ये जे इडियम्स आहे, या ठिकाणी एक वर्ड लिहिलेला आहे, ह्या वर्डचा जो एक्झॅक्ट मीनिंग असेल तो इडियम्समध्ये वेगळा असेल, यामध्ये सेम नसणार आहे। फ्रेजेसमध्ये कसा होता, सेम होता, पण इडियम्समध्ये सेम नसणार आहे, याच्यामध्ये काय असतो, वेगळा असतो। आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल पाहून घेऊ आपण कोणता तरी। पहा, आता याचं काय, इट्स अ पीस ऑफ केक, ठीक आहे, इट्स अ पीस ऑफ अ केक। काय अर्थ होता त्याचा, ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगून ठेवा कमेंटमध्ये, इट्स अ पीस ऑफ केक। आता याचा सेम अर्थ होणार नाही, लक्षात असू द्या। इडियम्समध्ये जो वर्ड आहे, वर्डचा अर्थ सेम नसतो, याच्यामध्ये काय असतंय, अर्थ हा त्याचा वेगळा असतो। म्हणजे याचा आता अर्थ काय झाला, इडियम्समध्ये याचा अर्थ काय झाला, कोणता तरी एक छोटंसं काम। पहा, याच्यामध्ये या ठिकाणी काय, इट्स अ पीस ऑफ केक, या ठिकाणी केकचा विषय नाही, या ठिकाणी केकचा विषय जात नाहीये, केकचा विषय इथं चालू नाहीये। इथं काय चालू आहे, तर कोणतं तरी काम जे खूप सोपं आहे, खूप छोटं आहे, पीस ऑफ केक, जे एका शब्दाचं काम आहे, मी एका मिनिटाचं काम आहे, मी करून टाकतो, मी पूर्ण करतो, असं हे इथं
पीस ऑफ केक असं याचा हे अर्थ झाला, इडियम्स झाला. तर अशा प्रकारचे हे इडियम्स फ्रेसेस असतात. पहा आपण खूप मोठं शॉर्टमध्ये सांगायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठं झाल्या. व्हिडिओ काय होतं, जर खूप मोठं झालं तर बरेच जण पाहत नाही, तर खूप त्यांना पाहिजे असतं. बऱ्याच जणांना डायरेक्टली शॉर्टमध्ये माहिती पाहिजे असती. तर पहा, जर इच्छुक असणारे विद्यार्थी असतील तर त्यांना समजून घेण्यासाठी 100% पाहतीलच, काही अडचण नाही. तर पहा अशा प्रकारचा इडियम्स फ्रेसेस हा पोर्शन आहे. तर पहा समजलं असेल सगळ्यांना. जर समजलं नसेल तर परत एकदा ऐकून घ्या. तर चला स्टार्ट करू. शॉर्टमध्ये सांगणार आहेत माहिती. ठीक आहे. तर पहा सुरुवातीला पहिलं ह्याच्यामध्ये पाहून घेऊ. पहिलं आहे काय विचारलंय पहा यामध्ये, चूज द वन वर्ड विच इज एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ गिवन इडियम आणि प्रोवर्ब. ठीक आहे. याचा इडियम आणि प्रोवर्बचा वर्डचा मिनिंग घेऊन दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. तर पहा यामध्ये पिन मनी. ठीक आहे. पिन मनी या ठिकाणी एक विचारलेला आहे प्रश्न. तर त्यामध्ये पिन मनी म्हणजे काय, ब्रायबेरी आहे का, त्यानंतर दुसरा आहे मनी पेड फॉर कंपन्सेशन आहे का, त्यानंतर तिसरं आहे ॲलिमनी आहे का. तर पहा यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सुरुवातीला आता हा प्रश्न आला आहे, तर बऱ्याच वेळेस ह्या बेसिक शब्द हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहा ब्रायबेरीचा अर्थ काय होतो, लाचखोरी. ठीक आहे. ब्रायबेरी म्हणजे लाचखोरी, लाचखोरी म्हणजे ब्रायबेरी, हे झालं ब्रायबेरी. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय विचारलं यामध्ये, मनी पेड फॉर कंपन्सेशन. कंपन्सेशन मनी म्हणजे काय सगळ्यांनाच माहिती आहे, पैसा कशासाठी दिला जातो, फॉर नुकसान भरपाई. कंपन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. तुम्ही काहीतरी नुकसान केलेलं आहे, मग त्या नुकसानचं तुम्हाला काय करायचंय, भरपाई करायचं. तर त्याला काय म्हणतो, मनी पेड फॉर कंपन्सेशन. ठीक आहे. त्याला आपण नुकसान भरपाई म्हणतो. त्यानंतर तिसरा आहे, तिसराही म्हणजे अल्मनी म्हणजे काय, ॲलमनी. ॲलमनी म्हणजे काय अर्थ होतो याचा अर्थ होतो पोटगी. पोटगी ऐकला असेल शब्द, पोटगी जे असते, जे कोर्टाने म्हणा किंवा कशाने पण जे मंथली पेड केलं जातात गोष्टी, त्याला आपण पोटगी म्हणतो. ठीक आहे. तर ते हे झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे अलाउन्स मेड टू लेडी फॉर हर एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर पिन मनी म्हणजे काय, एखाद्या इन्कम मधला, एखाद्या पोर्शन मधला थोडासा भाग तुम्ही कोणाला तरी गिफ्ट म्हणून दिलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय होणार आहे, तर करेक्ट आन्सर हे डी होणार आहे. अलाउन्स मेड टू लेडी फॉर हर एक्सपेन्सेस. थोडाफार पैसे त्या लेडीसाठी दिलेला आहे. एखाद्या 100 रुपयामधलं 20 रुपये आपण काय करतोय, त्या एखाद्या मुलीला किंवा एखाद्या व्यक्तीला 20 रुपये कशासाठी देतोय, तिचे वैयक्तिक जे काही खर्च आहे तर ते करण्यासाठी आपण हे दिलं जातं. तर करेक्ट आन्सर याचं काय आहे, ऑप्शन नंबर 4, अलाउन्स मेड टू लेडी फॉर हर एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पहा आन्सर हे 4th आहे. त्यानंतर टू शो द व्हाईट फिदर. टू शो द व्हाईट फिदर. पहा या ठिकाणी 4था प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे टू शो द व्हाईट फिदर. पहा याच्यामध्ये काय सांगितलंय, व्हाईट फिदर म्हणजे काय. आता शब्द जर सांगितला तर तुम्हाला आन्सर कळून जातं. ठीक आहे. तर यामध्ये काय करायचं तुम्हाला, आन्सर काय असणार आहे याचं, बिकम पोलाइट. शो द व्हाईट फिदर म्हणजे पोलाइट असतो का, ॲरोगन्स असतो का, सिक पीस असतं का, साइन ऑफ कोवर्डिन्स. तर याचं करेक्ट आन्सर असतं द साइन ऑफ कोवर्डिन्स म्हणजे भगोडा, म्हणजे भागून जाणारा, पळून जाणारा. ठीक आहे. सिक म्हणजे पीस म्हणजे शांत, त्यानंतर पोलाइट बोलणारा, ॲरोगंट म्हणजे रागीट बोलणारा, आणि फिदर व्हाईट फिदर म्हणजे गपचूप पळून जाणारा. व्हाईट फिदर म्हणजे घाबरट ज्याला आपण म्हणतो. तर करेक्ट उत्तराचं 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय, टू लिव्ह नो एव्हेन्यू अनएक्सप्लोर्ड. टू लिव्ह नो अव्हेन्यू अनएक्सप्लोर्ड. एक्सप्लोर्ड म्हणजे पाहणे, अनएक्सप्लोर्ड म्हणजे काय सांगा बरं, अनएक्सप्लोर्ड. तर पहा अनएक्सप्लोर्ड म्हणजे काय, पाहणे किंवा शोधलेला. एक्सप्लोर्ड म्हणजे पाहणे किंवा शोधलेला. तर अनएक्सप्लोर्ड काय होतं, न शोधलेली वस्तू किंवा न शोधलेला. टू लिव्ह नो अव्हेन्यू फॉर अनएक्सप्लोर्ड म्हणजे न शोधलेला. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं, टू कॉल अँड क्वेश्चन, किंवा टू रोम अबाउट. त्यानंतर टू ट्राय एव्हरी सोर्स. पहा यामध्ये एव्हरी सोर्स, टू ट्राय एव्हरी सोर्स, याचं काय होतं, अनएक्सप्लोर्ड न शोधलेली वस्तू. अशी कोणती वस्तू जी न शोधलेली आहे, तर त्यामध्ये टू ट्राय टू एव्हरी सोर्स. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे टू ट्राय एव्हरी सोर्स यामध्ये असणार आहे. टू डिपेंड ऑन म्हणजे याचा अर्थ वेगळा होतो. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबरचं 3चं
3. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ 4 नंबर. स्पीक अँड स्पॅन. स्पीक अँड स्पॅन. स्पीक अँड स्पॅन म्हणजे काय? याच्यामध्ये काय विचारलंय? नीट अँड क्लीन, त्यानंतर आउट स्पोकन, रेडी टू मेड थिंग आणि गॅरलेस. ठीक आहे. तर स्पीक अँड स्पॅनचा करेक्ट आन्सर असते नीट अँड क्लीन. ठीक आहे. तर काय असते? नीट अँड क्लीन याचं हे करेक्ट आन्सर असते. ओके. आउटस्पोकन पण नाही आहे, त्यानंतर रेडीमेड थिंग पण नाही आहे आणि गॅरलेस पण नाही आहे. करेक्ट आन्सर काय झालं? नीट अँड क्लीन. त्यानंतर पुढचा प्रश्न पायामध्ये कोणता आहे? 4 नंबरचा प्रश्न पाहू. टू कॅरी द कोल टू न्यू कॅसल. टू कॅरी द कोल टू न्यू कॅसल. काय विचारलंय? टू कॅरी द कोल टू न्यू कॅसल म्हणजे अशा वस्तू ज्या वस्तूची गरज नाही पण आपण करतो. तर याच्यामध्ये त्याचा अर्थ इथं कुठं होतो का? टू डू मेनियल जॉब्स, त्यानंतर टू फिनिश अ जॉब, टू वर्क हार्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे टू डू अननेसेसरी थिंग्स. त्याला म्हटलं जातं टू कॅरी द कोल टू न्यू कॅसल, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ आपण. टू टर्न द कव्हर. टू टर्न द कव्हर. ठीक आहे. टू टर्न द कव्हर. तर याच्यामध्ये काय आन्सर आहे? टू टर्न द कव्हर म्हणजे टू टेक अ न्यू वे ऑफ लाईफ आहे का? टू वर्क हार्ड आहे का? त्यानंतर टू हाईड द रियालिटी आहे का? टू पास द क्रायसिस. टू टेक द न्यू लाईफ याच्यामध्ये नाही आहे, टू वर्क हार्ड नाही आहे, त्यानंतर टू हाईड द रियालिटी नाही आहे. मग करेक्ट आन्सर काय आहे? टू पास द क्रायसिस. टू टर्न द कव्हर. ठीक आहे. टू पास द क्रायसिस हे झालं याचं उत्तर. हे खूप महत्त्वाचे आपण कव्हर करतो इडियम्स वगैरे, फ्रेजेस वगैरे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा आहे टू डबल क्विक टाईम. इन डबल क्विक अँड टाईम. तर काय आहे त्याचं उत्तर? इन डबल, इन क्विक, इन टाईम. तर याचं काय? स्टेडीली, व्हेरी क्विकली, ग्रॅज्युअली, मच टाईम. तर याच्यामध्ये ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू हळूहळू, त्यानंतर स्टेडीली म्हणजे स्टेडी. त्यानंतर मच टाईम म्हणजे एकदम फास्टमध्ये, त्यानंतर व्हेरी क्विकली म्हणजे डबल आणि क्विक. ठीक आहे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय? व्हेरी क्विकली याचा आन्सर असणार आहे. ऑप्शन 7 मधलं क्वेश्चन नंबर 2 ऑप्शन. त्यानंतर आहे सोप टू सर्बरस. सोप टू सर्बरस. सोप टू सर्बरस असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर ब्रायबेरी सांगितलंय, हश मनी, त्यानंतर रॅन्सम टू अन एनिमी, त्यानंतर मनी फॉर कंपन्सेशन. ठीक आहे. ह्याचं उत्तर काय असणार आहे? रॅन्सम टू एनिमी. ठीक आहे. रॅन्सम टू एनिमी. त्यानंतर पुढचा प्रश्न टू गिव्ह वन अ लॉंग रोप. टू गिव्ह वन अ लॉंग रोप असं याच्या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न. ठीक आहे. टू गिव्ह वन अ लॉंग रोप. टू स्पीक इल ऑफ, त्यानंतर टू गेट इन टू ट्रबल, त्यानंतर टू डिसमिस, आणि चौथा आहे टू अलाव अ मॅन टू कंटिन्यू हिज मिस्टेक ऑन अ क्राईम. म्हणजे एक अपराधी अपराध करत आहे पण त्याला आणखीन आपण त्याच्यासाठी मदत करत आहे. ठीक आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे टू गिव्ह अलाव मॅन टू कंटिन्यू हिज मिस्टेक्स ऑर अ क्राईम. हे झालं याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा 10वा प्रश्न टू हिट द नेल ऑन द हेड. टू हिट द नेल ऑन अ हेड याचा असं क्वेश्चन आहे. काय? टू हिट द नेल ऑन द हेड. टू हिट द टार्गेट, त्यानंतर टू कॅच समवन नॅपिंग, टू गेस द राईट, त्यानंतर टू सेटल. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे एक तुक्का मारलाय आणि तो तुक्का बरोबर बसलाय. तर त्याचं काय उत्तर आहे? याच्यामध्ये तुक्क्याचं काय आहे का ऑप्शन कुठं? हिट द टार्गेट आहे, त्यानंतर कॅच समवन नॅपिंग आहे, त्यानंतर गेस आहे. ठीक आहे. गेसला आपण म्हणू शकतो उत्तर हे आहे म्हणून. ठीक आहे. तर हे झालं याचं करेक्ट आन्सर. गेस याचं हे करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे हे आपण 10 इम्पॉर्टंट जे इडियम्स फ्रेसेसचे क्वेश्चन आहेत ते कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण 10चे इम्पॉर्टंट प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधले जे विचारलेले आहेत तेच आपण यामध्ये घेतलेले आहेत. लक्षात असू द्या, जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत तेच आपण कव्हर केलेले आहेत. त्यासाठी
चॅनल जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट आपण चॅनलवर आणत टाकत जाऊ. DMRची भरती ही 100% येणार आहे. तुमचे पहा, मी एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही जर हे इडियम फ्रेसेस त्यानंतर मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या तर 100% तुमचे जे मार्क आहेत ते मार्क कुठं जाणार नाहीत. जे नॉन टेक्निकलमधले आहेत, तुम्ही जेवढे विद्यार्थ्याला विचारा नर्सिंगचे असतील त्यांना विचारून पहा की तुमचे सगळ्यात जास्त मार्क कुठं कटले. तर 100पैकी 70-80% विद्यार्थी जे असतील की नर्सिंगच्या व्यतिरिक्त जो भाग आहे त्यामध्ये त्यांचे क्वेश्चन कटलेले आहेत. तर त्यासाठी हा पोर्शन कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. DMR नर्सिंग चॅनल तुम्हाला काय सांगतंय हेच तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी हे आत्ताच कव्हर करून घ्या. अचानक भरती येते, बरेच जणांचे प्रश्न असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कमेंट असतो की सर भरती कधी येणार आहे. अरे भरती उद्या पण येऊ शकते. तुम्ही उद्या पेपर द्यायला तयार आहेत का? नाही आहे. तुम्ही 100पैकी 20 पण मार्क नाही घेणार. ठीक आहे, त्यासाठी तयारी करा. आणि ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी अभिनंदन. आणखीन जास्त करा जेणेकरून तुमचे जे 100पैकी 100 मार्क पडणार आहेत किंवा 90 पडणार आहेत, वरचे 10 घेण्याचा पण प्रयत्न करा. ठीक आहे, ज्यांचा अभ्यास चांगला झाला त्यांच्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.